सोमन मावशी बघा अशी काम अर्धवट टाकून कुठं फिरते त्या सोमन मावशी. अरे आता बाहेर शोधून आलो, बाहेर बी नाही त्या. अरे देवा देवा सोमन मावशी हो. काय झाले पांडू काका, कशाला ओरडताय? काय झालं, मगाधरनं सोमन मावशीला बघतोय कुठं भेट ना हो. अहो काय झाले, त्यांच्या अंगात कणकण होती आज जरा. अरे देवा. शिवाय अंगही तापले होते, म्हणून बळेच काढा देऊन त्यांना निजवून ठेवले आहे. जी जी. नाहीतर एरवी त्यांना विश्रांती अशी मिळतच नाही. खरंय, चांगलं केलं था तुम्ही. नाही म्हणजे तुमचं मन अगदी तुमच्या आईसारखं आहे बघा. किती करता आमच्या सारख्या नोकरांसाठी. पांडू काका आता मी रागवेन बरे. क्षमा असावी. नाही पर काय सोमन मावशी आडव्या म्हणजे समजा स्वयंपाकच आडवा झाला म्हणायचा. स्वयंपाकाचं काय. अगो बाई, हा तर मोठाच पेच झाला. मग नाही म्हणजे तसे जमेल मला, पण पांडू काका काही अर्धे कच्चे राहिले, बिघडले तर काय करायचे? तर काय, बिघडलेलं खाऊ आणि पोटदुखी झाली तर तुमच्याकडनंच घेऊ की औषध. पांडू काका. नाही नाही नाही, अहो तुम्ही केलेला स्वयंपाक हा छानच होणार. मी लागतो तयारीला. चला चला पडदेशी या, भोका लागल्यात. आबा, बाबा तुम्ही आता लहान नाहीत. पित्याचे छत्र हरपले की मुलांचे बालपण सरते. आम्ही आहोत, माधव दादाही आहे, पण भाऊसाहेब मात्र नाहीत. बाळंबजी अहो, तुम्ही असे शोकाकुल झालं तर आम्ही कोणाकडे पाहावायचे? 40 वर्षाहून अधिक काळ घनिष्ठ सहवास होता आमचा. रक्ताचे नसले तरी स्नेहाचे दृढ नाते होते आमचे. त्या दुःखातून बाहेर पडण्यास अवधी हा लागायचाच. पण प्रसंगाने हे असे ओमाळे यायचे. सांगायचा मुद्दा असा, मोरोबा, मी सांगतो. हे पहा, बाळंभटजींचे असे म्हणणे आहे की पैशा अडक्याचे, जमीन जुमल्याचे सारे व्यवहार तुम्ही दोघांनी आता समजून घ्यावयास हवेत. कोल्हापुरात आपले जेवढे म्हणून व्यवहार होते त्यातील आजमितीपर्यंतची सारी देवघेव पूर्ण झालेली आहे. सावकारांची काही कर्जे होती ती पूर्ण चुकती करून पावत्या घेतल्या आहेत. हे सारे दस्तऐवज पुण्यास गेल्यावर तुम्हास दोघास माधवरावांसमवेत बाळंभटजी तारीख वारानिशी दाखवून देते. समजले? हो. माधवरावांनी इथले व्यवहार पूर्ण करण्यासाठी हुंडी पाठवली होती आणि अशी सूचना देखील केली होती की इकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून, कामे मार्गी लावून, सगळे खटले मोडून सर्वांनी पुण्यास यावे. तेव्हा 1-2 वारात आपण साऱ्यांनी कायमस्वरूपी पुणे मुक्कामी जावायचे आहे. ही मात्र कमालच झाली हो. राहून राहून मनात येतेच सारखे. आता तोच विषय कितीदा उगाळणार आहात? तू काही बाजू घेऊ नकोस हो त्याची. माधवास हे शोभलेलेच नाही. भाऊसाहेब गेले, सगळे कार्य झाले, पण हा मुलगा फिरकला देखील नाही म्हणजे काय? तुला मोठा पुळका आहे ना त्याचा, पण मला सांग हे शोभले का त्यास? तसेच काही नाही हो सुभद्रा काकू. 2 महिने दादा भाऊसाहेबांची कशी सेवा करत होता हे पाहिले आहे ना तुम्ही. आता रजेचा प्रश्न उद्भवला म्हणून नाईलाजाने डॉक्टरांची परवानगी घेऊन गेला तो. रजा नसेल मिळाली तर कसा येईल तो? आणि दादा काही साधा नोकर नाहीये, मोठा न्यायाधीश आहे. उठ की निघ असे कसे करता येईल त्याला? तू काही बाजू घेऊ नकोस हो त्याची. मनात असले ना की सगळे जमते हो दुर्गे, पण याच्या मुली मनातच नव्हते, दुसरे काय. म्हणूनच बरोबर जाताना बायकोस घेऊन गेला. महिना होऊन गेला ग. माया अटली हो महिन्याभरात त्याची. मुळात यायचेच नव्हते त्याला, दुसरे काय. सुभद्रा वहिनी, माया होती म्हणून तो आला नाही. मी माझ्या माधवास चांगलीच ओळखते. भाऊसाहेब गेलेले
आणि त्यानंतरचा सगळा तो प्रकार त्याच्या शाळेत सहनच झाला नसता म्हणून नाही आला होतो. आणि त्याने तसे टपालही धाडले होते. आणि जर माया नसती तर भाऊसाहेबांची सगळी कर्जे त्याने फेडली नसती. इथले खटले मोडून त्याने सगळ्यांना पुण्यात बोलावले नसते. आणि तेही तुमच्या सकट. माधवराव, पाठारकर, माधवराव, माधवराव, शोक आवरा. बसा. माधवराव, हे सारे अपरिहार्यच आहे. हे बुद्धीस आणि तर्कास पटते, परंतु त्याने हृदयातील दुःखास उतार पडत नाही. खरे आहे, आमच्या लहानपणीच आमची आई गेली, पण भाऊसाहेबांचा मात्र आम्हास पुरेपूर सहवास लाभला. अखेर आपल्या माता पित्यांच्या रक्ताचेच अंश असतो आपण. त्यामुळे त्यांच्या सोबत आपल्यातीलच काहीतरी कायमचे निघून जाते आणि त्या जागी वस्तीला येते ते कायमचे दुःख. काका, भांडारकर, तुमच्यासारख्या जीवाभावाच्या मित्रांच्या मायेची ऊब मनास मोठाच विसावा देते. नाहीतर आमचे मन अशा बाबतीत तेवढेसे घट्ट नाही. होय माधवराव, विष्णुशास्त्री पंडितांच्या मृत्यूच्या आघातातून आपण अजूनही सावरू शकला नाहीत असं वाटते कधी कधी. खरे आहे काका, विष्णुशास्त्रींच्या जाण्याने आपल्या साऱ्यांच्याच मनास चटका लागला आहे. आम्हासही अनेक वेळा कुसाबाईंच्या मनस्थितीची आठवण झाली की जीव कळवळतो. तसे अन्नपूर्णाबाई अधूनमधून त्यांना टपाल धाडून त्यांच्याशी मायेने बोलत असतात. बरे, आपणा उभयतास भेटावयास अन्नपूर्णाबाईही आल्या आहेत. आम्ही येथे आलो आणि त्या थेट वाड्यावर गेल्या आहेत रमाबाईंना भेटावयास. बरे झाले. ही घटना घडल्यापासून रमाबाईंना अगदी जवळचे वडील माणूस भेटलेच नव्हते. दुःख तर आहेच, पण घराची जबाबदारीही आली आहे. वहिनी त्यांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. रमावहिनी, काही ठरला का नाही बेत? बेत कसला ठरायचा आहे? साधे आपले रोजच्या सारखे जेवण जेवायचे आहे. हो ना, मग आणलंय कुठं? पांडू काका, काय करू शकतो आपण? आपण म्हणजे मला तुमच्याबद्दल काही माहिती नाही, पण मी भाजी चिरू शकतो, नारळ खाऊ शकतो, जास्तीत जास्त इथली भांडी तिथं ठेवू शकतो बस. अगो बाई, माझे तसेच आहे ना. मलाही रोज तेवढेच काम असते. पण वरणासाठी डाळ नेमकी किती घ्यायची, तीत पाणी किती घालायचे, ती मोठ्या चुलीवर चढवायची की लहान, हे काही ठाऊकच नाही. म्हणजे एकटीने तसे काही केलेले नाही ना कधी. नुसते आपले रोज भ्रमे तांदूळ निवडून घे, भाजी चीर, काकडी कीस, दाणे फूट, काही नाही तर अगदी ताक घुसळून दे. म्हणजे तशा सांजोऱ्या जमतात मला आता, पण रोज रोज त्याच कशा खाऊ घालायच्या? चुकून कधी चुलीपाशी गेलेच तो कोण ना कोणतरी म्हणतेच, रमे उठ बघू आधी तिथून,
आत्ता खायच्या वेळी तुझी गडबड नको, नंतर काय ते बघू. पांडू काका, मला एकटीला नीटसे असे काहीच येत नाही हो. म्हणजे माग याचं काय? नाही नाही, असे कसे? हा. तुम्ही एक काम करता, बोला बोला. एक छानसा केळ्याचा घड आणा बघून. केळ्याचा घड? आणतो आणतो. काय करणार आहेत कोणाला माहिती. हाय का आता रमावहिनींनी मला केळ्याचे घड आणायला सांगितले खरे, पण या केळ्याच्या घडाचं करणार काय या काही कळा ना. या या बाई साहेब, नमस्कार नमस्कार. नमस्कार. रमाबाई आहेत का घरात? हा आहेत ना. तुम्हाला आमच्या थोरल्या मालकांचं कळलं ना? हो कळले, म्हणूनच आम्ही दोघेही मुंबईहून आलो आहोत भेटाव्यास. त्यामुळं काय झालंय, घरातल्या समध्या मोठ्या बायका तिकडेच आहेत करविरास. रमावहिनी ऐकल्याच आहे तिथं. असू द्या, आम्हाला त्यांनाच भेटावयाचे आहे. जी. अहो पर त्या स्वयंपाक घरात बसल्यात विवंचन आहेत. स्वयंपाकाचं काही जमना ना, त्यामुळं मला केळ्याचा घड आणायला सांगितलं. पण आता या केळ्याच्या घड्याचं करणार काय त्या ते जाऊन ना हो. ठीक आहे, तुम्ही जा आपल्या कामाला, मी जाईन स्वयंपाकघरात. नाही नाही, पण तुम्हाला गुळ पाणी आणून देतो ना. गुळ पाणी घेईन मी तिथेच. मी काय परकी आहे का? नाही नाही, बरोबर आहे. या या या. हो. रमाबाई. अगं बाई, आपण? नमस्कार करते. खूप शिकून खूप मोठ्या व्हा. बरे झाले आलात, फार बरे वाटले. बसा ना. हे घ्या. रमाबाई, तुमच्या मामंजींचे कळले आणि मग मात्र राहावे ना, म्हणून आम्ही उभयता मुद्दाम आलो आहोत. हे कचेरीस गेले आणि मी इथे आले. माधवरावांचा फार जीव होता नि वडिलांवर, त्यांना सहन झाले नसेल. हो, 2 महिने आम्ही तिथेच होतो. यांनी फार सेवा केली मामंजींची. रजा वाढवून अगदी निघतच होतो. तो स्टार आली आणि रमाबाई, शांत व्हा. पांडू, पांडू. अबजी. रमाबाईंना म्हणावे, आमच्या बरोबर आलेले सारे जण येथेच भोजन करणार आहेत, तेव्हा त्यानुसार तयारी करा. नाही म्हणजे मालक, ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे ते धाकले मालक असं आहे की माधवराव, अहो अन्नपूर्णा वहिनी आहेत ना बरोबर, तेव्हा अजिबात काळजी करू नका. अशा ऐन प्रसंगी कसे चतुराईने रांधायचे याचे धडेच मिळतील हो रमावहिनीस. बरेच झाले आम्ही तुमचा भोजनाचा आग्रह ऐकला. खरेच. पांडू जी. जा, आज जा आणि निरोप सांग. अगदी अगदी. काका, भांडारकर, स्वयंपाक होईपर्यंत आपण अभ्यासिकेत बसूया. होय, या.
माझे खूप गोड कौतुक केले त्यांनी, निरूपण केले, खरे बोलले तरी लगेच बक्षीस द्यायचे. आमच्यावर फार माया होती हो त्यांची. रागे भरले तरी माया होती. मला फार आठवण येते त्यांची. यायचीच. वडीलधाऱ्यांचे छत्र हरपले म्हणजे फार भांबावल्यासारखे होते, एकटे वाटते. पण रमाबाई, आता तुम्हास खंबीरपणाने, मोठेपणाने आणि जबाबदारीने वागायला हवे, कारण तुमच्या सासूबाईंचे अवसान गळालेले असेल. इतके दिवस त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, पण आता मात्र तुम्हाला त्यांचा आधार व्हावं लागेल. आले ना ध्यानात? हो. पण तुम्ही घ्याल जबाबदारी. मोठ्या झालात आता. अगदी लहान पाहिले होते, त्यानंतर गाठच नाही पडली आपली. हो ना, तुम्ही मुंबईस बिऱ्हाड हलवलेत आणि त्यानंतर भेटच नाही झाली. हो, पण तुमच्या हातच्या मेतकूट भाताची चव मात्र अजून आहे हो ओठावर. अगो बाई, आठवतेय तुम्हाला? आठवणारच. भुकेपोटी गरम गरम घास घेतला होतात आणि पोळली होती जीभ. पण जिद्दीने 5वी पर्यंतचा अभ्यास पूर्ण केलात. कळले आम्हाला. अभिनंदन. आता इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे. स्वतः बोलले आहेत शिकवणीविषयी. पाहू. हे फारच छान झाले. पण रमाबाई, विचारवतीच्या सभांना जाणे चुकवू नका. आपण एकत्र आलो, बोललो तरच प्रगती होईल. इतर स्त्रियांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपणही शिकून पुढे त्याचा उपयोग कसा करावयाचा ते ठरवता येईल. पण हो, मला कल्पना आहे. घरातील बायकांचा असे स्वतंत्रपणे बाहेर जाण्यास विरोध आहे, पण माधवराव आहेत ना तुमच्या पाठीशी, मग घाबरू नका. बरे, सध्या इथे एकट्याच आहात म्हटल्यावर स्वयंपाकाची जबाबदारी तुमच्यावरच असणार. हो. मग आता काय बेत आहे? हा अभ्यास कच्चाच राहिला आहे अजून. असे नाही हो चालायचे. आता यातही प्रगती व्हायला हवी. पण मग आता काय ठरवले आहे? पांडू काकांना पाठविले आहे केळ्यांचा घड आणण्यासाठी. थोड्याचे शिकरण करीन आणि थोड्याची कोशिंबीर. हो, पण आणलेली केळी जर कच्ची असतील तर? अगो बाई, हे ध्यानातच आले नाही माझ्या. असू द्या, असू द्या. पण आता लक्ष द्या आणि केळी येईपर्यंत 2 गोष्टी शिकवते. पाटी पेन्सिल आणा आणि लिहून घ्या आणि मग बोरूने नीट टिपून ठेवा. बरे.